Let us read a verse from the Bible. आणि पवित्र शास्त्रातून आपण वचन वाचूया. Uh, Book of Hebrews chapter 9 verse 26. आणि इब्री लोकासपत्र याचा 9वा अध्याय आणि 26वे वचन आपण वाचून पाहूया. What the Bible says here. पवित्र शास्त्र आपल्याला इथं काय सांगतं. Book of Hebrews chapter 9 verse 26. इब्री लोकासपत्र याचा 9वा अध्याय आणि 26वे वचन. Yeah. Let me read. For then must he often have suffered since the foundation of the world. But now once in the end of the world has he appeared to put away sin by the sacrifice of himself. तसे असते तर जगाच्या स्थापनेपासून त्याला वारंवार दुःख सोसावे लागले असते. पण आता तो एकदाच युगाच्या समाप्तीस आत्मयज्ञ करून पापे नाहीशी करण्यासाठी प्रगट झाला आहे. So since the day that this the novel coronavirus issue, the pandemic has started, आणि ज्या दिवसापासून नोवेल कोरोना व्हायरसची जी साथ आहे ती सुरू झाली, suddenly church is now thinking about the end time. आणि मग अचानक सर्व विश्वासणारे शेवटच्या काळाबद्दल विचार करू लागलेले आहेत. And many people even they asked me, Pastor, is it the end time? आणि मग अनेक लोकांनी मला अशी विचारणा देखील केली की पाळक साहेब, शेवटचे दिवस, शेवटचा काळ जवळ आलेला आहे का, अशी विचारणा अनेक लोकांनी केली. So now almost 60 days are over and I didn't even talk about the end times. आणि जवळजवळ आता 60 दिवस होऊन गेले आणि मग मी शेवटच्या काळाबद्दल काही अद्याप संदेश दिलेला नाही आहे. But today I feel very strongly that some things I want to put before you. आणि मग मला असं वाटलं की प्रकर्षाने मला याची जाणीव झालेली आहे की काही गोष्टी ज्या शेवटच्या काळाबद्दल आहेत त्या तुमच्या समोर मांडाव्या अशी माझी इच्छा आहे. You know, so I request all of you, please listen to this message very carefully. आणि म्हणून मी तुम्हा सर्वांना विनंती करीत आहे की तुम्ही लक्षपूर्वक हा संदेश ऐका. This is a difficult message. आणि हा अवघड संदेश आहे, It's very important. पण तितकाच महत्वाचा आहे. When we study prophecies of the Bible, आणि जर आम्ही पवित्र शास्त्रातल्या भविष्यवाणींचा जेव्हा अभ्यास करू, you know, we should be very alert and study. आणि मग आम्ही अगदी जागरूकपणे, सावधपणे, जागरूकपणे त्या भविष्यवाण्यांचा अर्थ समजून घेणं फार महत्वाचं आहे. Yes. See, there is one funny thing I noticed every time among the Christian circle. आणि मग ख्रिस्ती वर्तुळामध्ये मला एक अशी मजेशीर गोष्ट मला नेहमी दिसते, ती म्हणजे, You know, if earthquake take place, जर भूकंप झाला, all Christians will start talking about end time. तर भूकंप झाल्या सगळे ख्रिस्ती लोक हे शेवटच्या काळाबद्दल बोलतात. And the earthquake will over. आणि मग जो काय भूकंप आहे तो निघून जातो, येतो, त्यानंतर निघून जातो, And then everything will become normal. आणि त्यानंतर सर्व काही सामान्य होतं. Christians also will become normal. आणि मग ख्रिस्ती देखील मग सामान्य होतात. They don't talk about end time. आणि मग शेवटच्या काळाबद्दल ते मग बोलत नाहीत. And floods will come. महापूर आल्यानंतर Suddenly all the church will start talking about the end time. आणि मग महापूर आल्या लगेच ख्रिस्ती लोक हे शेवटच्या काळाबद्दल बोलतात. And slowly floods will over. आणि मग पूर देखील मग ओसरून जातो. Again church will also become very cool. आणि मग मंडळी देखील आध्यात्मिकरित्या पुन्हा आध्यात्मिकपणा ओसरून जातो. Nobody will talk about end time. आणि मग कोणीही शेवटच्या काळाबद्दल बोलत नाहीत. So now corona has come. आता कोरोना आलेला आहे. Now everyone again the church is talking about end time. आता पुन्हा लोक
हे शेवटच्या काळाबद्दल बोलत आहेत. When I see this, I laughed. आणि मग जेव्हा मी हे पाहतो तेव्हा मला हसू येतं. Why people they talk about end time only in such kind of natural or any other kind of disasters. आणि मग जेव्हा आपल्यावर नैसर्गिक आपत्ती ओढवते तेव्हाच कसे ख्रिस्ती लोक शेवटच्या काळाबद्दल बोलतात याचंच मला नवल वाटत आहे. When everything is normal, is it not the end time? आणि मग सर्व काही व्यवस्थित आहे, सामान्य आहे, ठीकठाक आहे, तेव्हा शेवटचा काळ नसतो का? Where we are failing to discern the time. आणि मग काळ समजण्यासाठी आम्ही कुठं चुकत आहे? You know, just now we read one verse in Hebrew chapter 9:26. It says that Jesus appeared in the end time. आणि मग आत्ताच आपण जो शास्त्रभाग वाचला त्याच्यामध्ये आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त हा युगाच्या समाप्तीस प्रगट झाला. Means when Jesus is born, end time has started. म्हणजेच जेव्हा येशूचा जन्म या पृथ्वीवर झाला तेव्हापासूनच युगाच्या समाप्तीचा काळ सुरू झालेला आहे. 2000 years ago, when Jesus born, he inaugurated the end time. आणि जणू काय 2000 वर्षापूर्वी येशूचा जन्म झाल्याने त्याचा जन्म झाला आणि त्याने जणू काही शेवटच्या काळाचं उद्घाटन केलेलं आहे. And on the day of Pentecost, again something happened. आणि मग आपण पाहतो की 50व्या दिवशी म्हणजे ज्याला पेंटेकॉस्ट म्हणतात त्या दिवशी आणखीन काहीतरी घडलं. Holy Spirit came upon the 120 disciples. आणि जे 120 लोक जे होते येशूचे शिष्यगण त्या शिष्यगणांच्यावर पवित्र आत्मा उतरला. And then all the people who gathered there in Jerusalem, they were looking at these disciples and they were surprised. आणि मग यरुशलेम मध्ये जमलेल्या सर्व जे धार्मिक लोक होते त्यांनी 120 लोकांना पाहिलं आणि त्यांना आश्चर्य वाटलं. You know what Apostle Peter told them? आणि मग प्रेषित पेत्राने काय सांगितलं त्यांना? Book of Acts chapter 2, आणि प्रेषितांची कृत्य याचा 2रा अध्याय verse number 16. आणि त्याचं 16 वचन. But this is that which was spoken by the prophet Joel. आणि आपण ते वचन पाहूया. 16. 2रा अध्याय आणि 16वे वचन. प्रेषित 2रा अध्याय 16 वचन. परंतु योएल संदेष्टाने जे सांगितले होते ते हे आहे. See, now Peter is explaining what was happening on the day. आणि मग त्या दिवशी काय घडलं हे पेत्र स्पष्ट करून सांगत आहे. Let us read verse number 17. 17वे वचन वाचूया. And it shall come to pass in the last days, saith God, I will pour out my spirit upon all flesh, and your sons and daughters shall prophesy, and your young men shall see visions, and old men shall see dreams. आणि आपण पाहतो की देव म्हणतो शेवटल्या दिवसात असे होईल की मी मनुष्यमात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन, तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील आणि तुमच्या तरुणास दृष्टांत होतील. You know, on the day of Pentecost, when Holy Spirit came upon the disciples, आणि 50व्या दिवशी पेंटेकॉस्टच्या दिवशी जेव्हा पवित्र आत्मा शिष्यांच्यावरती उतरला, Peter is telling that today the last day has begun. आणि मग पेत्र सांगतो की आज शेवटच्या काळाची सुरुवात झालेली आहे. Because it is written in the book of Joel. कारण योएलच्या पुस्तकात असं लिहिलेलं आहे. See, when Jesus is born, he inaugurated the end time, and when Holy Spirit came, he executed the end time. आणि आपण पाहतो की येशू ख्रिस्ताचा जन्म झाला तेव्हा शेवटच्या काळाच्या जो काही पर्व आहे त्याची सुरुवात झाली आणि पवित्र आत्मा उतरला तेव्हा शेवटच्या काळाचा अंमल सुरू झालेला आहे. So we need to learn to discern the times. आणि म्हणून काळ समजून घेणं आम्ही काळ समजून घेणे फार महत्वाचं आहे. Jesus said this in Luke chapter 12. आणि येशू ख्रिस्ताने लूक शुभवर्तमान याचा 12व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. In Luke chapter 12,
It says in the verse number 54 and 55. आणि लूक याचा 12वा अध्याय 54 and 55. आणि 54 आणि 55 वचन. And he said also to the people, when you see a cloud rise out of west, straightway you say, there cometh a shower, and so it is. आणखी तो लोकसमुदायासही म्हणाला, जेव्हा तुम्ही ढग पश्चिमेकडून वर येताना पाहता तेव्हा तुम्ही लागलेच म्हणता, पावसाची सर येत आहे, आणि तसे घडते. And when you see the south wind blow, you say, there will be heat, and it comes to pass. दक्षिणेचा वारा सुटतो तेव्हा कडाक्याची उष्णता होईल असे तुम्ही म्हणता, आणि तसे घडते. You know, something is happening in the creation. आणि आपण पाहतो की या उत्पत्तीमध्ये काहीतरी घडत आहे. Then according to that, they try to discern the time. आणि मग उत्पत्तीमध्ये जे काही घडत आहे त्याचा अंदाज बांधून हे काय करतात, ते सर्व गोष्टी पाहून शेवटच्या काळाचा अंदाज बांधतात. The church is also doing the same mistake. आता मंडळी देखील हीच चूक करत आहे. Floods came, suddenly something happens in the nature, suddenly they think about the end time. आणि मग पूर आला, भूकंप आला, महामाऱ्या आल्या, तर मंडळी काय करते की शेवटच्या काळाचा अंदाज बांधायला लागते, आणि ते चुकीचं आहे. And here that's what Jesus is telling in verse number 56. आणि मग 56व्या वचनामध्ये काय म्हटलेलं आहे? He says, you hypocrites, you can discern the face of the sky and of the earth, but how is it that you do not discern this time? अहो डोंग्यांनो, तुम्हास पृथ्वीवरील व आकाशातील लक्षणांचा अर्थ लावता येतो, तर ह्या काळाचा अर्थ तुम्ही का लावित नाही? What actually Bible or Jesus wants to tell us in this time? आणि मग या वेळेला येशू ख्रिस्त किंवा बायबल आम्हाला कोणत्या काळाबद्दल सांगत आहे? What mistake church is doing right now? आता सध्या मंडळी कोणती चूक करत आहे? It will see what is happening there in the nature or in आणि the world. मग निसर्गामध्ये ज्या काही घडामोडी होत आहेत निसर्गामध्ये, त्या निसर्गामधल्या घडामोडींच्याकडे मंडळी लक्ष देते, And then it will start running towards the Bible. आणि मग ते बायबलकडे धाव घेतात. That is the wrong way. ही चुकीची पद्धत आहे. But we already, everything is revealed in the Bible. आता बायबलमध्ये सर्व काही अगोदरच प्रकट करून ठेवलेलं आहे. You look to the world through the Bible. तुम्ही जगाकडे पाहत असताना देवाच्या वचनाच्या दृष्टिकोनातून पहा. Don't look to Bible through the incidents happening in the world. बघा, जगामध्ये ज्या गोष्टी घडत आहेत त्या बघून तुम्ही कुठलाही अंदाज बांधू नका. But read the word. देवाचं वचन वाचा, And through the word, you look into the world, what is आणि happening मग there. देवाच्या वचनाच्या द्वारे जगात पहा, जगात काय घडत आहे. पहिला देवाचं वचन बघा, आणि मग त्यातून मग जगाकडे बघा. जगातल्या गोष्टी बघून मग वचनाकडे वळू नका. Already everything is said in the Bible. आता सगळ्या गोष्टी ज्या घडत आहेत त्या पवित्र शास्त्रामध्ये अगोदर नमूद आहेत. So then how we can discern the time? मग आता या काळाचा अर्थ आम्हाला कसा समजणार, किंवा हा काळ आम्ही कसा समजून घेतला पाहिजे? Matthew chapter 24. आणि मत्तई याचा 24वा अध्याय. There very beautifully Jesus is explaining us how to discern the time, end times. आणि मग शेवटचा काळ आम्ही कसा समजून घेतला पाहिजे, प्रभू येशू ख्रिस्त अगदी छान रीत्या इथं मांडत आहे. So listen, let me read from verse number 3. आणि मग मत्तई याचा 24वा अध्याय 24. आणि 3 पासून आपण वचने वाचूया. And as he sat upon the Mount of Olives, the disciples came unto him privately, saying, Tell us, when shall these things be, and what shall be the sign of thy coming, and of the end of the world? तो जैतुनाच्या डोंगरावर बसला असता शिष्य त्याच्याकडे एकांती येऊन म्हणाले, ह्या गोष्टी केव्हा होतील, आणि आपल्या येण्याचे व ह्या युगाच्या समाप्ती हे आम्हास सांगा. So disciples are asking about the end time. When will be the end? आणि मग शिष्य विचारत आहेत की
शेवटचा काळ कधी येणार आहे किंवा या युगाची समाप्ती ही कधी होणार आहे. And see how Lord Jesus is explaining. आणि मग प्रभू येशू ख्रिस्त कशा प्रकारे इथं स्पष्ट करून सांगत आहे बघा. This is very interesting. हे फार महत्वाचं आहे. Let me read verse number 4. आणि मग आपण 4थं वचन वाचूया. Here we see, and Jesus answered and said unto them, Take heed that no man deceive you. येशूने त्यास उत्तर दिले, तुम्हास कोणी फसवू नये म्हणून सावध असा. So fast, before he could tell about the end time, he is warning that they should be careful. आणि मग शेवटच्या काळाबद्दल स्पष्टीकरण देण्याच्या अगोदर तो येशू ख्रिस्त आम्हाला इशारा देऊ इच्छित आहे किंवा आम्हाला सावध करू इच्छित आहे. Verse number 5, For many shall come in my name, saying, I am Christ, and shall deceive many. आणि मग आपण 5वं वचन वाचूया. कारण पुष्कळ जण माझ्या नावाने येऊन मी ख्रिस्त आहे असे म्हणतील व पुष्कळास फसवतील. Verse number 6, And you shall hear of wars and rumors of wars. तुम्ही लढायांविषयी ऐकाल See that you be not troubled. व लढायांच्या अवय ऐकाल. घाबरून जाऊ नये म्हणून सांभाळा. For all these things must come to pass, but the end is not yet. कारण असे होणे अवश्य आहे परंतु तेवढ्यात शेवट होत नाही. Listen, Jesus is now discerning the time. आणि आता प्रभू येशू ख्रिस्त काळ समजून घेत आहे. तो आम्हाला सांगत आहे, You will hear rumors about war. तुम्ही युद्धाच्या अवया ऐकाल. But you don't be troubled. आणि मग त्यांना तुम्ही घाबरून जाऊ नका. That is not the end. तिथं शेवट नाहीये. He didn't stop there. Read the next verse. It's very beautiful. आणि तो तिथंच थांबलेला नाही. तो पुन्हा सांगत आहे आपल्याला, For nation shall rise against the nation, कारण राष्ट्रावर राष्ट्र and kingdom against kingdom. व राज्यावर राज्य उठेल. And there shall be famines and pestilences and the earthquakes in diverse places. आणि जागोजागी दुष्काळ व भूमिकंप. आणि इथं एक शब्द मराठीत राहिलेला ह्या भाषांतरामध्ये महामाऱ्या, महामारी. Yeah, that's very important here. आणि ते फार महत्वाचं आहे. See, Jesus is telling that here he says famines will come, pestilences will come, earthquake will come. दुष्काळ व भूमिकंप इथं म्हटलेलं आहे. पण दुष्काळ, महामारी व भूमिकंप. What we are seeing nowadays, we are seeing the pestilence, the plagues. आता सध्या आपल्याकडं मरी चालू आहे आणि ती महामरी ज्याला म्हणतो तसं ते चालू आहे. And Jesus said, you should not be troubled. आणि मग येशू ख्रिस्ताने म्हटलं की तुम्ही घाबरून जाऊ नका. See, last year floods were there. गेल्या वर्षी पूर आला. We are very much troubled. आम्ही फार भयभीत झालो होतो. Oh, this is end time. आता मग सगळे लोकांच्या तोंडात शेवटच्या काळाबद्दल येत होतं. And after floods are over, we become very cool. आता मग पूर ओसरला, आपण पण ओसरून गेलो. Everyone stopped talking about end time. सगळेजण त्या शेवटच्या काळाबद्दल बोलायचं त्यांनी बंद केलं. And now this pestilence, the plague has come. आता महामारी आलेली आहे. And all Christians started running towards Bible. Here, बघ Bible बघ कुठे. आता सगळे ख्रिस्ती लोक हे बायबलकडे धाव घेत आहेत आणि मग ती बायबलची पानं कधी नव्हती ती चाळत आहेत आणि बघत आहेत की काय लिहिलेलं आहे. It is written like this. It is written like this. हे असं लिहिलेलं आहे, ते तसं लिहिलेलं आहे. We are not children. We are matured Christian. बघा, आम्ही लेकरं नाही आहे तर आम्ही ख्रिस्तामधले प्रौढ लोक आहे. Jesus already told you don't be troubled. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे की तुम्ही तुमचं अंतःकरण अस्वस्थ होऊ देऊ नका, तुम्ही भयभीत होऊ नका. Plagues will come. ह्या महामार्या येतील. Famines may come. आणि दुष्काळ येणार. Whatever it is. आणि कुठल्याही पिढा येणार. But you don't be troubled. पण तुम्ही भयभीत होऊ नका. What Jesus is doing here? प्रभू येशू ख्रिस्त इथं काय सांगत आहे? Jesus is preparing the church to go through the pestilence. आणि मग ह्या सर्व महामारीतून
आणि या संकटातून आम्ही जावं यासाठी देव आमची तयारी करत आहे. Jesus is preparing the church to go through the famines. आणि मग दुष्काळातून जाण्यासाठी तो आमची तयारी करत आहे. Jesus is preparing the church to go through the earthquakes. आणि मग या भूकंपातून आम्ही या अनुभवातून आम्ही जावं यासाठी तो आमची तयारी करत आहे. Yes, we should not be afraid because of this virus. आणि मग या व्हायरसला आम्ही घाबरण्याची गरज नाही. Jesus already said in Matthew 24, he said that you should not be troubled. आणि मग प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे स्वतः की तुम्ही घाबरून जाऊ नका. You know what he says here? That for all these things must come to pass. कारण असे होणे अवश्य आहे. Yes, it will happen. You cannot stop this. आणि या सर्व गोष्टी आम्ही नाही कारण शास्त्रात अगोदरच लिहिलेलं आहे असं होणं अवश्य आहे. But what we can do? पण आम्हाला काय करायचं आहे? We have to prepare ourselves. आम्ही स्वतःची तयारी करायची आहे. So see, now this corona will be over one day. आता मग एक ना एक दिवस हा कोरोना पण निघून जाईल And every Christian will again, they will become normal. आणि मग सगळे ख्रिस्ती लोक पुन्हा सामान्य त्यांचं सुरळीत सर्व चालेल. Everyone will become very busy with their own work. आणि मग आता काय कामधंदा नाही सर्वजण घरात बसून आहेत. नंतर मात्र कामधंद्याला लोक जातील. And see, today you see 24 hours prayer is going on. आता 24 तास साखळ्या प्रार्थना चालू झालेल्या आहेत. साखळी प्रार्थना चालू झालेली आहे 24 hours worship is going on. आणि 24 तास आराधना चालू आहे. Always preaching is going on. आणि सर्वत्र बघतोय तर जिथं तिथं संदेश चालू आहेत. People who never read Bible, they are reading Bible. आणि कधी लोकांनी पवित्र शास्त्र हातात पण घेतलं नव्हतं ते लोक मात्र आता पवित्र शास्त्र वाचत आहेत. They are afraid. आता ते घाबरलेले आहेत. They think, why they are afraid? I think they may not be sure whether they will be taken up or not. आणि मग ते मला तर वाटतं का घाबरले असतील की अचानक शेवटचा काळ आला जवळ आणि या जगाचा अंत झाला तर मी स्वर्गात जाईन का नाही याची अनेक लोकांना खात्री नसेल. Many Christians are repenting now. आता अनेक लोक पश्चाताप करत आहेत. Oh God, if this is end time, God forgive me. आणि प्रभू हा शेवटचा काळ जवळ आलेला आहे. कधी हे शेवट होईल जगाचा माहित नाही आणि तो आम्हाला क्षमा कर. They are praying, they are reading. आणि प्रार्थना करत आहेत, बायबल वाचत आहेत. You see these people after this corona, they again will become normal. बघा हे सर्व जे ख्रिस्ती लोकांचं आता जे चालू आहे ते कोरोना निघून गेल्या ह्या सगळ्या गोष्टी देखील हळूहळू ख्रिस्ती लोकांच्यातून बंद होतील, निघून जातील. Chain prayer will stop. साखळी प्रार्थना बंद होईल. Chain worship will stop. अखंड उपासना बंद होईल. Church will become a routine for us. आणि मग चर्च हे आमच्यासाठी एक रुटीन किंवा रोजची सवय होऊन जाईल. त्याचा विशेष असं काय आम्हाला वाटणार नाही. You know what is happening today in the churches in these days? It should happen before this kind of disasters. बघा आता सध्या मंडळांमध्ये किंवा विश्वासधारांच्या मध्ये जे सगळं आता सुरू आहे, जे आध्यात्मिक वातावरण आपण पाहतो, प्रार्थना, बायबल वाचन, साखळी प्रार्थना, हे सगळं नुसतं महामारी आल्यावर किंवा नैसर्गिक आपत्ती आल्यावरच आम्ही करायचं आहे का? अजिबात नाही. तर त्याच्या पूर्वीही आम्ही हे नेहमी करत असलं पाहिजे. Jesus is telling you should be prepared to go through all these kind of things. प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः सांगितलेलं आहे की या सगळ्यातून तुम्हाला जायचं आहे आणि तुम्ही स्वतःची तयारी करायची आहे. Yes, but what the church is doing, you know? पण मंडळी काय करत आहे माहितीये का? Now church is praying, church is worshiping, church is reading Bible because it wants to come out of this kind of plagues. आता बघा मंडळी प्रार्थना करत आहे, बायबल वाचत आहे, अनेक आध्यात्मिक वातावरण सर्वत्र आहे. हे कशासाठी? की जास्तीत जास्त करून कसं तरी या महामारीतून आम्ही बाहेर पडावं किंवा ही महामारी आमच्यापासून टळावी हाच उद्देश आहे वाटतं बहुतेक. You see, it is only the Lord who will bring us out. बघा प्रभूच आम्हाला या महामारीतून बाहेर काढेल, Not you. आम्ही काढू शकणार नाही. Only the Lord will do this. प्रभूच कार्य करेल. But as a church, what you and I have to do? मग मंडळी या नात्याने तुम्हाला आणि मला काय करायचं आहे? We should be ready for such kind of things. आम्ही या सगळ्या गोष्टीसाठी सज्ज असलं पाहिजे. We don't know what will come next after
this corona. आता या कोरोना नंतर आणि काय येणार आम्हाला माहित नाही, But you should be ready. पण काही येऊ दे तुम्ही तयार असलं पाहिजे. When that thing comes, आणि मग जेव्हा ती गोष्ट येईल then you should say, I am not worried. आणि मग तुम्ही म्हटलं पाहिजे मला काय चिंता नाही, We know we are in end times. आम्हाला माहित आहे मी शेवटच्या काळात आहे, This will happen, I know. या सर्व गोष्टी होणार आहे आम्हाला माहित आहे. That is how our attitude should be. आणि प्रियांनो आमचा दृष्टिकोन हा असा असला पाहिजे. Yes, it is not that when something will happen, then we become very serious. आणि मग असं काहीतरी घडावं आणि मग आम्ही गंभीर व्हावं. प्रियांनो हे चुकीचं आहे. So, and one more thing, that we should not even try to measure the end time. We should not try to know the end time. आणि मग आम्ही आमच्या स्वतःच्या बुद्धीने ना ह्या शेवटच्या काळाचा अंदाज बांधणं चुकीचं आहे. We should not see in the book of Acts, आणि मग प्रेषितांची कृती या पुस्तकामध्ये chapter 1. पहिला अध्याय, Book of Acts, chapter 1, Jesus says like this. Here in verse number 7. आणि 7वं वचन. Yeah. Let me read from verse number 6. 6 पासून आपण वाचूया. When they therefore were come together, they asked of him, saying, Lord, wilt thou at this time restore again the kingdom to Israel? मग ते एकत्र असताना त्यांनी त्याला विचारले, प्रभूजी, ह्याच काळात आपण इस्रायलाचे राज्य पुन्हा स्थापित करणार काय? See what it says? This time. इथं म्हटलेलं आहे या काळात. Means disciples were also like us. आणि शिष्य देखील आपल्यासारखेच होते. They are also interested to know the time. आणि मग शेवटचा काळ वगैरे ह्या सर्व गोष्टी बद्दल ऐकण्याची उत्सुकता त्यांच्यामध्ये पण होती. Many people, they are also asked me, Pastor, is it the end time? The church is very, very curious to know the end time. बघा आता मंडळी ही शेवटच्या काळाबद्दल ऐकून घेण्याकरिता किंवा माहिती करून घेण्याकरिता इतकी उत्सुक झालेली आहे. आणि सर्वजण मला विचारत आहेत की पळक साहेब काय हे शेवटचा काळ जवळ आलेला आहे का? You know what Jesus is giving, what answer Jesus is giving to such people? आणि मग येशू ख्रिस्त अशा लोकांना काय उत्तर देत आहे? Read the next verse. It's a very beautiful verse. आणि 7वं वचन फार सुंदर आहे. And he said unto them, it is not for you to know the times and seasons. तो त्यांना म्हणाला, जे काळ व समय पित्याने स्वतःच्या अधिकारात ठेवले आहेत ते जाणणे तुम्हाकडे नाही. Which the Father has put in his own power. The Lord Jesus is discouraging the church, discouraging the disciples. बघा प्रभू येशू ख्रिस्त या शिष्यांना आणि मंडळीला जणू काही इथं निराश करत आहे. Don't try to know the times. Don't be so curious about the end time. तुम्ही या शेवटच्या काळाबद्दल आणि जे काळ आणि समय पित्याने त्याच्या हातात राखून ठेवलेले आहेत ते जाणून घ्यायची खटपट करू नका. Because times are in his hand. कारण काळ आणि वेळ सर्व काही देवाच्या हातात आहे. Then what I have to do? मग आम्ही काय केलं पाहिजे? Read verse number 8. 8वं वचन वाचा. But. परंतु. See how that verse begins. But. परंतु. Why he says but? परंतु का म्हटलेलं आहे? In verse number 7 he said, you don't worry about the time. Times are in God's hand. आणि देवाने सांगितलं, येशूने सांगितले, जे काळ व समय पित्याने स्वतःच्या अधिकारात ठेवले ते जाणणे तुम्हाकडे नाही. ते तुम्ही जाणून घेण्याची काही खटपट करू नका. Don't be troubled. आणि मग तुम्ही घाबरून जाऊ नका. But. परंतु you have to do something. तुम्ही एक गोष्ट केली पाहिजे. You should be his witness everywhere. तुम्ही प्रत्येक ठिकाणी त्याचे साक्षी बनलं पाहिजे. What in Acts 1:8 the Lord is saying. आणि प्रभू तिथं प्रेषित 1:8 मध्ये हेच सांगत आहे. Stop being curious about knowing the end time. आणि नुसतं शेवटच्या काळाबद्दल शेवटचा काळ कधी येणार, कसा असणार ह्याच्याबद्दल नुसती
उत्सुकता बाळगून तुम्ही बसू नका. No, Jesus says, you do your duty, your responsibility is to be witness, that's all. आणि तुम्ही काय करायचं आहे? फक्त माझे साक्षी व्हायचं आहे. काळ आणि समय हा देवाच्या हातात आहे, तो देव बघून घेईल. पण तुम्ही मात्र God will take care of साक्षी the time. व्हायचं आहे. देव काळजी घेईल. Most of the, what I am seeing, no, church is trying to care of the times. आता बघा मंडळी हे काळ कधी आहे कधी ह्याच्याबद्दल विचार करते. That is the wrong way of living a Christian life. बघा ख्रिस्ती जीवन जगणं अशा प्रकारे ख्रिस्ती जीवन जगणं हे चुकीची पद्धत आहे. You know, Joseph already knew that 7 years of drought is going to come. आणि मग योसेफाला अगोदरच माहित होतं की 7 वर्षाचा दुष्काळ 7 वर्ष दुष्काळ पडणार आहे. Joseph was already prepared for that famine. आणि मग त्या भविष्यात येणाऱ्या त्या दुष्काळासाठी योसेफ हा पूर्णपणे सज्ज होता, पूर्णपणे तयार होता. Daniel, Shadrach, Meshach, Abednego, they already knew that they will go through some tough times. शद्रक, मेशक, अबेदnego या सर्वांना माहित होतं की आम्हाला कठीण प्रसंगातून जावं लागणार. They prepared themselves for the tough time. आणि त्या कठीण प्रसंगाला सामोरे जाण्याकरिता तोंड देण्याकरिता त्यांनी स्वतःची तयारी केली होती. My dear church, you should prepare yourself for the tough times. माझ्या प्रिय मंडळीनो, माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, या आमच्या जीवनात आमच्या सामोरे येणाऱ्या कठीण प्रसंगाला तोंड देण्यासाठी आपण सज्ज झालं पाहिजे. You know, now the floods are over, now corona will be over, what will be next we don't know, but you should prepare yourself for such kind of things. आणि माझ्या प्रियानो, आता पूर निघून गेलेला आहे, कोरोना आता सध्या आहे, तो पण एक दिवस निघून जाईल आणि त्यानंतर काय येईल आम्हाला माहित नाही. पण काही असो, तुम्ही माझ्या प्रियांनो तयार असलं पाहिजे. We are already in end time for the last 2000 years. गेले 2000 वर्षापूर्वीपासून आम्ही युगाच्या समाप्तीमध्ये आहे. युगाच्या समाप्तीची जी सुरुवात आहे ती येशूच्या जन्मापासून झालेली आहे असं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. End time has begun already. Last year we were in end time. Before in 2010 we were in end time. गेल्या वर्षी पण आपण युगाच्या समाप्तीमध्ये होतो. 2010 मध्ये पण आम्ही युगाच्या समाप्तीमध्ये होतो. For the last hundreds of years we are in end time. आणि गेले शेकडो वर्ष आम्ही युगाच्या समाप्तीमध्येच आहे. So that's why don't worry about the end time. आणि म्हणून Prepare yourself. म्हणून युगाच्या समाप्तीबद्दल जास्त तो कसा येईल, केव्हा येईल, काय होईल ह्याच्याबद्दल न विचार करता स्वतः मी कसं तयार राहू, सज्ज राहू याबद्दल विचार. That's why the Lord is telling that the Father has put that in His hands. Don't worry about it. आणि मग काळ आणि समय हे पित्याने आपल्या अधिकारात राखून ठेवलेले आहेत. In 1 Thessalonians chapter 5 verse 1. आणि पहिले थेसलोनिकरास पत्र 5वा अध्याय पहिल्या वचनामध्ये काय म्हटलेलं आहे? What the Paul is saying here about the time. पाऊल इथं शेवटच्या काळाबद्दल काय म्हणत आहे बघा. But of the times and of the seasons, brethren, you have no need that I write unto you. बंधूनो, काळ व समय याविषयी तुम्हास काय लिहिण्याची गरज नाही. गरज नाही, you don't need to that I should tell you about the time. मग काळ आणि समय याविषयी तुम्हास काही लिहिण्याची गरज नाही. But what is happening? मग काय होत आहे? You see WhatsApp, Facebook, Instagram, everywhere people are talking about the end time. बघा, आपण सर्वत्र लोक आपल्या जे व्हॉट्सॲप आहे आणि यूट्यूब आहे आणि अनेक ही जी काही माध्यम आहे त्यांच्याद्वारे आपण शेवटच्या काळाबद्दल माहिती शोधत आहे. Every day we have to do this, not only in these kind of things. बघा, प्रत्येक दिवशी आम्ही तयार असलं पाहिजे. ह्या असं काहीतरी उद्भवलं, नैसर्गिक आपत्ती आली, मग आम्ही जागं होणार असं नाही. You know the 10 virgins story, the parable. आता बघा या 10 कुमारींची गोष्ट. 5 were always ready. 5 ज्या शहाण्या कुमारी होत्या त्या नेहमी तयार होत्या. They were wise. त्या शहाण्या होत्या. And other 5, आणि दुसऱ्या 5, when the bride will come, then they will wake up, then they will take the Bible, they will set right their spiritual life. बघा, ते वर आल्यानंतर म्हणजे तो अजून वर आलेला नाही आणि मग वर अचानक येणार. मग वराला बघून मग ती स्वतःची आपली तयारी करणार आणि मग आपलं आध्यात्मिक जीवन नीटनेटकं करायला प्रयत्न करणार.
तर तिथंच त्या फसल्या जाणार. When the plagues will come, church will become very serious. Hey, pray now, fasting prayer. महामारी आली की मंडळी सगळी जागी झालेली आहे. बघा, उपास प्रार्थना काय चालू आहे, साखळी प्रार्थना काय चालू आहे. What the Bible is, what Jesus said. Jesus rebuked. Jesus said they are not wise virgins. आणि बायबल सांगतं की ह्या 5 मूर्ख कुमारी ज्या आहेत त्यांनी स्वतःची तयारी केली नाही. That's why, see, you look at the other 5, they are wise, they are always ready. बघा, बाकीचे जे आहेत त्या ज्या 5 ज्या शहाण्या कुमारी आहेत त्या तयार होत्या. That is how you and I should be. आणि तुम्ही आणि मी असंच असलं पाहिजे माझ्या प्रियांनो. So let us prepare ourselves, my dear आणि church. माझ्या प्रियांनो, स्वतःची तयारी करूया. You know what is our duty today? आज आपलं कर्तव्य काय आहे? Our present duty is to be His witness. आज आपलं सध्याचं कर्तव्य हेच आहे की आम्ही त्याची साक्षी होऊया. Every day, all through the years, आणि वर्षभर सर्व दिवशी you look unto the Lord. तुम्ही प्रभूकडे नजर लावा. And God will prepare you for these kind of situations. आणि प्रभू या सर्व दिवसांकरिता या दिवसांमध्ये जे काही घडत आहे त्याकरिता प्रभू आमची तयारी करेल. When the disasters will come, then we look at Jesus. That is the wrong method. बघा, काय संकट ओढवलं, नैसर्गिक आपत्ती आली की आमची सगळ्यांची नजर आम्ही येशूवर लावतो. माझ्या प्रियांनो, हे चुकीचं आहे. But every day you look unto the Lord. आणि प्रत्येक दिवशी तुम्ही ख्रिस्ताकडे पहा. And when the disasters will come, आणि मग जेव्हा संकट येईल you will not be afraid. तेव्हा आम्ही घाबरून जाणार नाही. Because you are prepared. कारण तुम्ही अगोदरच तुमची पूर्व तयारी केलेली आहे. That is how the Lord wants us to get ready. आणि म्हणून प्रभूची अशीच इच्छा आहे की आम्ही अशा प्रकारे तयार असलं पाहिजे. Yes, look unto the Lord. He will prepare you for the famines. तो तुम्हाला दुष्काळासाठी तयार करेल. Look unto the Lord. तुम्ही प्रभूकडे पहा. You look unto the Lord. He will prepare you for the plagues. तुम्ही प्रभूकडे पहा, तो तुम्हाला महामारी करिता तयार करील. Don't pray God that these things should not take place. No, Jesus said they will come to pass. आणि प्रभू अशा गोष्टी घडू नयेत अशी आम्ही प्रार्थना करतो. असं काही घडू नये. पण येशूने अगोदरच सांगितलेलं आहे ह्या सर्व गोष्टी होणे अवश्य आहे. I don't pray that plague should not come, flood should not come, famine should not come. No. आम्ही अशी It will प्रार्थना come to करायची pass. नाही. कधी प्रार्थना करायची नाही. दुष्काळ येऊ नयेत, महामारी येऊ नये आणि भूमिकंप होऊ नयेत असं प्रार्थना करायची नाही. कारण बायबलमध्ये अगोदरच लिहिलेलं आहे ह्या होणे अवश्य आहे. Don't be troubled, तुम्ही अस्वस्थ होऊ नका, घाबरून जाऊ नका. but prepare yourself. तुम्ही स्वतःची तयारी करा. Ask God. प्रभूला मागा. God, प्रभू, we don't know what times will come in the future. आणि भविष्यात आणि कुठले दिवस आम्हाला बघायला मिळतील आम्हाला माहित नाही. But today you prepare me, पण God. आज प्रभू आमची तयारी कर. You make me strong so that I can go victoriously those प्रभू situations. तुम्हाला मजबूत आणि भक्कम बनव जेणेकरून मी त्या परिस्थितीतून पार जाईन. He is the right Christian. आणि तोच खरा ख्रिस्ती. That is the right way to live a Christian life. ख्रिस्ती जीवन जगण्याची तीच खरी पद्धत आहे. It's a very big message. In short, I will give you a few points how to prepare in these times. आणि मग या काळामध्ये आम्ही कशी स्वतःची तयारी करायची ह्याचे मुद्दे मी तुम्हाला सांगणार आहे. Okay, I forgot to share one thing. Let me finish it. आणि मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे ते मी विसरून गेलो होतो. Matthew 24. मत्ती 24. There, Jesus says one thing in verse number 8. 8व्या वचनामध्ये आपण पाहतो. All these are the beginning of sorrows. आणि हा सर्व वेदनांचा प्रारंभ आहे म्हटलेला आहे. See, famines are coming, plagues are coming, wars are happening, wars may take place. All these are just beginning of sorrows. पण या सर्व गोष्टी वेदनांचा प्रारंभ आहेत असं म्हटलेलं आहे. Yes, what is happening now? आता काय घडत आहे? It is just the beginning of sorrows. आता ह्या वेदनांच्या प्रारंभाला सुरुवात झालेली आहे माझ्या प्रियांनो. What is the meaning of sorrows? मग वेदनांचा अर्थ काय? If you read in the book of Jeremiah chapter 30 verse number 7. आणि इर्मया 30:7 मध्ये जर तुम्ही पाहिलं, Jeremiah says it is the Jacob's day of trouble. आणि मग हे याकोबाच्या
त्रासाचे संकटाचे दिवस आहेत. So the days of sorrows are going to come for आणि- Israelites. आणि इस्रायल लोकांसाठी दुःखाचा दिवस येणार आहे. With all these famines, wars, they are just beginning. They are the it is the beginning of sorrows. वेदनांचा प्रारंभ आहे माझ्या प्रियांनो हे. Yes. So that's what I wanted to say. आणि मग हे मला तुम्हाला सांगायचं Now होतं. let us come back that how we can live every day as a good Christian. आणि ख्रिस्ती एक चांगला ख्रिस्ती म्हणून आम्ही कसं रोज जीवन जगलं पाहिजे. Don't worry about the end times. शेवटच्या काळाबद्दल नुसतं विचार करत बसू नका. Every day is end time. प्रत्येक दिवस हा शेवटचा दिवस आहे. Yes. See, Jesus told us Jesus gave us some tips in Matthew chapter 24. आणि मग मत्ती 24 मध्ये काही गोष्टी काही क्लुप्त्या येशूने आम्हाला दिलेल्या आहेत. So, number 1, you should not be troubled. पहिलं तुम्ही अस्वस्थ व्हायचं नाही आहे. 24:6. 24:6 Yeah, Matthew 24:6. तुम्ही Jesus said. लढाईविषयी ऐकाल व लढायांच्या अवयय ऐकाल, घाबरून जाऊ नये म्हणून सांभाळा. Yeah, number 1, you should not be troubled. पहिलं घाबरून जाऊ नका. Then number 2, दुसरं verse number 13. 13 वचन, But he that shall endure unto the end, the same shall be saved. परंतु जो शेवटपर्यंत टिकून राहील तोच तरेल. You should pray that you should endure. आणि मग तुम्ही शेवटपर्यंत टिकून राहण्याकरिता प्रार्थना केली पाहिजे. Yes, our faith should be strong even in this kind of situation. या परिस्थितीमध्ये देखील आमचा विश्वास हा मजबूत पाहिजे. And then number 2, you should preach the gospel. The verse number 14 it says, and this gospel of the kingdom shall be preached. You just keep on preaching the gospel, that's all. आणि तिसरी गोष्ट म्हणजे सर्व राष्ट्रात साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजवली जाईल. तेव्हा शेवटी तेव्हा तुम्ही काय करा की सुवार्ता सांगत राहा. So number 1, don't be troubled. पहिलं घाबरून जाऊ नका. Number 2, you should be ready. You should endure these kind of things. दुसरं शेवटपर्यंत टिकून राहा. And then preach the gospel. आणि तिसरं सुवार्ता सांगा. And then the number 4, we see that you should watch in And- First Thessalonian. आणि तुम्ही सावध असलं पाहिजे. Matthew 25:13. आणि मत्ती 24:13 Jesus said, watch therefore, for you know neither the day nor the hour wherein the Son of Man cometh. आणि 13 वचन ते किती वचन आहे? 25:13. 25:13 आणि 25वा अध्याय आणि 13वे वचन आपण वाचून पाहूया. म्हणून तुम्ही जागृत राहा, कारण तुम्हास तो दिवस किंवा ती घटका ठाऊक नाही. So you don't know the time. Don't ask any pastor. Don't search any books when the end time will come. You should be watch. You should be ready. That's all. आणि तुम्ही शेवटच्या काळामध्ये शेवटचा काळ कधी येणार हे कोणाला विचारत बसू नका. ना कुठल्या पाळकाला माहीत आहे, ना कुठल्या पुस्तकात कुठं लिहिलेलं आहे. फक्त देवाला माहीत आहे शेवटचा काळ आणि शेवटची घटका कधी आहे. त्यामुळं इतरांना विचारण्यामध्ये तुमचा वेळ वाया न घालवता तुम्ही मात्र तयार राहा, सावध असा. Jesus said here one very beautiful parable. येशूने इथं चांगलं दाखला दिलेला आहे. He said that there was one. He talks about in Matthew 25 he talks about the kingdom. आणि मग The 10 virgins. आणि 10 कुमारीचा दृष्टांत येशू सांगत आहे, रुपयाचा दृष्टांत देत आहे, न्यायाचा दिवस. And after the parable of the 10 virgins, he tells, watch therefore. आणि म्हणून तो शेवटी सांगत आहे की म्हणून तुम्ही जागृत राहा. What does it mean? मग याचा अर्थ काय? Means we should carry the oil every day. प्रत्येक दिवशी आम्ही आमच्या दिव्यामध्ये तेल असण्याची गरज आहे. What is the oil? तेलाचं प्रतीक काय आहे? You know what is the function of the oil? तेलाचं काम काय आहे? It will help the fire to burn. It will help the candle to burn. आणि अग्नी पेटवत ठेवणे किंवा प्रज्वलित करण्याचं काम तेल करतं. So the same thing should be in you. मग तीच गोष्ट तुमच्यामध्ये प्रियानो पाहिजे. You should keep on burning for God. प्रभूसाठी तुम्ही सतत ज्वलंत असलं पाहिजे, प्रज्वलित असलं पाहिजे. When corona will come, you will start shining. बघा, कोरोना आला की आमचा जो दिवा आहे हा. तो चकाकतो, पेटते चकाकतो. पेटते. पेटतं.
when floods will come, again we will be ready. आणि पूर आला की आम्ही पेटून उठतो. But what the Bible says, बायबल काय सांगतं? we should be ready, watch. तुम्ही सतत तयार राहा, सावध असा. Yeah. And then the next thing that Jesus says is that you should pray in verse number 24, in chapter 24, 20. मत्ती 24:20 He says, but pray you. येऊ नये म्हणून प्रार्थना करा. Yeah, pray. Jesus is explaining us here. आणि येशू इथं सांगत आहे की प्रार्थना करा. So, so one more thing, we'll read 1 Thessalonians 5:6. पहिले तेसलोनिकस पत्र 5:6. Yeah, 5:6. That Paul says, therefore let us not sleep as do others, but let us watch and be sober. यावरून आपण इतरांसारखी झोप घेऊ नये तर जागे व सावध राहावे. Yes, that's how we need. We should not be lazy in our spiritual life. आत्मिक जीवनात आम्ही आळशी बनू नये. And okay, then next point is the prayer. Jesus encouraged us to pray. आणि मग येशू ख्रिस्त आम्हाला पुढच्या वचनामध्ये उत्तेजन देत आहे की आम्ही प्रार्थना करावी. And then the number 5, the fifth one. आणि पाचवं जे आहे Here in Matthew 25, मत्ती 24 आणि 35. See, when I was hungered and you gave me meat, I was thirsty, you gave me drink, I was stranger and you took me in, naked and you clothed me, I was sick and you visited me, I was in prison and you came unto me. 24 25, हां 25, 34. 25 34 35, 36. 35 36 Yeah. काय 35 आणि 36. Yeah. मत्ती 25 35 36. कारण मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खावयास दिले, ताणेला होतो तेव्हा मला प्यावयास पाणी दिले, परका होतो तेव्हा मला घरात घेतले, उघडा होतो तेव्हा मला वस्त्र दिले, आजारी होतो तेव्हा माझ्या भेटीला आला, बंदिशाळेत होतो तेव्हा तुम्ही माझ्याकडे आला. How to prepare ourselves in these end times? या शेवटच्या काळात माझ्या प्रियांनो आम्ही स्वतःची तयारी कशी केली We पाहिजे? should take care of the poor people. गरिबांची काळजी घेतली पाहिजे. You know, again, I want to tell that nowadays churches are distributing food packets. आता मंडळ्या ह्या अन्नपदार्थ पॅकिंग करून काय करतायत ते लोकांना देत आहेत. Last year floods were there. Even at that time, church were distributing food packets. आणि गेल्या वर्षी महापूर आला होता तेव्हा देखील मंडळीने फूड पॅकेट्स वितरित केले होते. After the floods, आता पूर ओसरला, no churches has given food packets. मग पूर निघून गेल्यानंतर कधी वर्षभरात कधी कुणाला मंडळीने कधी कुणाला फूड पॅकेट्स दिले का? Now the corona is there. Again, church is on the road now. आता मंडळी आता कोरोनामध्ये देखील मंडळी आता काय करत आहे? फूड पॅकेट्स वाटत आहे. You know, Jesus said we should do it always. Whenever there is need, we should go ahead and do it. माझ्या प्रियांनो, आम्ही हे आताच नव्हे तर नेहमी केलं पाहिजे. Because every day is the last day. Every day is the end time. प्रत्येक दिवस हा शेवटचा दिवस आहे माझ्या प्रियांनो. So, my dear church, I माझ्या encourage you प्रियांनो, today. आज मी तुम्हाला उत्तेजन देतो. We are already in end time. आम्ही शेवटच्या काळामध्येच आहे. Don't worry about when the end time will come. कधी शेवट होईल हे विचार करत बसू नका. What is being fulfilled from the Bible? What is not being fulfilled from the Bible? Don't worry. बायबल मधले आतापर्यंतचे किती भविष्यवाण्या पूर्ण झाल्या आणि आता किती पूर्ण व्हायच्या राहिलेल्या आहेत याबद्दल विचार करत बसू नका. Our responsibility is to be His witness. आमची एकच जबाबदारी आहे की आम्ही त्याची साक्षी बनलं पाहिजे. Yes. Our responsibility is we should look unto the Lord and prepare for the more difficult days to come. येणाऱ्या दिवसांमध्ये कठीण दिवस येतील आणि त्यासाठी आम्ही स्वतःची तयारी केली You पाहिजे. prepare today. आज तुम्ही तयार करा. Yes. भविष्यासाठी तयारी आजच करा. Yes, that is how church should be. अशीच मंडळी असली पाहिजे माझ्या प्रियांनो. Let's close our eyes and pray. प्रभू समोर आपले डोळे बंद करूया आणि प्रार्थना करूया. Gracious, loving Heavenly Father, आमच्या कृपाळू कनवाळू देवा, Lord, we come to you.
आज आम्ही तुझ्याकडे येतो. Lord, today you have opened our eyes. आज तू आमचे नेत्र उघडलेले आहेस. End time has begun 2000 years ago. 2000 वर्षापूर्वी शेवटच्या काळाला सुरुवात झालेली आहे. But these are the just beginning of the आणि प्रभू sorrows. या सर्व गोष्टी देवा वेदनांचा आरंभ आहेत. The famines will come, pestilences will come. आणि परमेश्वरा दुष्काळ येतील, महामार्या येतील, भूकंप होईल Rumors of war may come. आणि लढायांच्या अफवा येतील Earthquake may take place. आणि भूकंप होतील प्रभू. But we will not be troubled. पण प्रभू आम्ही कधीच प्रभू घाबरून जाणार नाही. Lord, we pray right now आज आम्ही प्रार्थना करतो प्रभू. for all of us. आम्ही सर्वजण प्रभू You prepare us तू आमची तयारी कर for these days of sorrows. आणि या शेवटच्या या दिवसांकरिता तू आमची तयारी कर. You make us strong so that we can endure the days of sorrows. आणि प्रभू या दुःखाच्या दिवसात टिकून राहण्यासाठी तू आम्हाला शक्ती दे. Lord, we as the wise virgins, we will wait for you. आणि प्रभू ज्याप्रमाणे त्या शहाण्या कुमारी आपल्या दिव्यात तेल घेऊन तुझी वाट पाहत होत्या त्याप्रमाणे तू आम्हाला बनव. Every day रोज we will be preparing ourselves. आम्ही तयार राहण्यासाठी तू सहाय्य कर. Thank you, O Lord Father. धन्यवाद देतो मी तुझे आभार मानतो. In Jesus' mighty name we pray. येशूच्या नावात मागतो. Amen. आमेन. Amen.